नमस्कार मंडळी. तर हे आदल्या दिवशी मी गहू वाटून ठेवले होते आणि गाळून ठेवले होते छान ह्या बारक्या चाळणीने. आणि त्यानंतर सकाळी त्याचा चीक तयार होतो. तर त्यानंतर सकाळी मी चीक बनवायला घेतला, परंतु राघवला लागली होती भूक. सो राघवला दूध वगैरे पाजलं, परंतु दूध पाजता पाजताच तो छान उठून बसला. सो तोही मला कुरडया वगैरे करू लागला आज. आणि इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे चीक तयार झालेला आहे. तर आता याच्यावरती जे साठलेलं पाणी आहे तर ते मी काढून ओतून देणार आहे आणि खाली जो राहिलेला असतो तो चीक असतो. आणि गव्हाचा जो चीक असतो तो खूप हार्ड असतो. सो तुम्हाला आधी तो मोकळा करून ठेवावा लागेल आणि मग त्यानंतर कुरडयांसाठी हटावं लागेल. तर मी आधी छान मोकळा करून घेतला होता आणि त्यानंतर हा जो चीक आहे तर एका पातेल्याने, ग्लासाने, कशानेही तुम्ही मोजून घ्यायचा आहे आणि सेम तेवढंच पाणी एका पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवायचं आहे. काय झालं? चला या पुढे बसा बसा त्याच्यावर बसा. आणि मी चीक आहे तो छान शिजून दिला. एक अर्धा तास चांगला शिजला, झाकण वगैरे ठेवून त्याच्यावरती मी शिजवला. आणि वाजले होते आता 7:30. तर मला पटकन कुरड्या घालायच्या होत्या कारण ऊन सकाळी सकाळीच येतं, नंतर माझ्याकडे नसतं ऊन संध्याकाळी. सो मी अशा प्रकारे छान झाकून ठेवला होता. आणि पाणी लावून पाहायचं आहे, पाण्याचा हात घेऊन पाहायचा आहे. जर तुम्हाला हाताला चिकटलं तर तो चीक कच्चा आहे असं समजायचं. थोडा वेळ अजून झाकून ठेवायचा. परंतु माझा कच्चा नव्हता राहिला, माझा छान शिजला होता. सो मी लगेचच कुरड्या करण्यासाठी घेतल्या.
आणि अशा प्रकारे कुरड्या घालून झाल्या. तर माझ्या मिस्टरांना गोड चीक खायचा होता, सो पातेल्यामध्ये जे शेवटी राहतं तर त्याच्यामध्येच मी गूळ वगैरे टाकून दूध टाकलं आणि माझ्या मिस्टरांना छान म्हणजे हाताने छान मऊ केला आधी आणि मग त्यानंतर दिला, कारण तो कडक झालेला असतो, हार्ड झालेला असतो, सो त्यामुळे जरा शिजवला अजून छान मऊ झाला आणि मीही तोच खाल्ला. सो आम्हाला सगळ्यांना नाश्त्याला आज चिकच होता, कारण आवडतो सगळ्यांना चिक, त्यामुळे. नमस्कार मंडळी, अशा प्रकारे कुरड्या घालून झाल्यात, परंतु कुरड्याचा चीक थोडासा ठेवला होता खाली, तर त्यात थोडासा गूळ आणि दूध घातलंय आणि छान आता मिक्स करून घेते मी. जेवढं होईल तेवढं मिक्स होईल तेवढं ठीक आहे, कारण मी वेगळा चीक ठेवलाच नाही घरामध्ये खाण्यासाठी. सो म्हटलं की याचाच राहिलेला आहे तर त्याचा बनवून घेते आणि नेक्स्ट टाइम मी राघवसाठी वगैरे बनवायचा प्रयत्न करेल आता पुन्हा, कारण खूप शक्तिवर्धक असतो चीक, गव्हाचा चीक. आणि घरातली सगळी कामं तशीच आहेत, तर सकाळी सकाळी कुरड्या घालून घेतल्या आणि कुरड्या एवढ्या छान झाल्यात की घातल्याच नुसत्या लगेच उलटल्या मी, तरी त्या उलटतायत, एवढ्या सुंदर झाल्यात कुरड्या. तुम्हाला उलटून दाखवल्या मी. आणि आज मला रेडी होऊन पटकन जायचंय किट्टीला, तर राघव उठला तर आंघोळ वगैरे घालून घेते आणि माझी आंघोळ झाली आहे, सो आता मीही आवरून घेते. नमस्कार मंडळी, तर आता वाजलेले आहेत 10. राघव झोपलेला आहे आणि माझंही थोडंसं काम राहिलं आवरायचं, परंतु आता ते मी संध्याकाळी वगैरे आवरेल. आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे. 10 वाजले, तर 11 वाजता आम्हाला जायचं आहे किटीसाठी आणि मी हाच ड्रेस घालणार आहे किटीसाठी. तर सनराईज थीम आहे, सो तुम्ही प्लेन सनराईज मधला कलर जो आहे तर तो कोणताही घालू शकता. सो माझ्याकडे हाच आहे, सो मी हा घालणार आहे. आणि मी आता स्वयंपाकामध्ये बनवणार आहे वांग्याची भाजी, मसाला वांग. तर माझ्याकडे जो काळा मसाला आहे तर तो भरणार आहे वांग्यामध्ये आणि साधी फोडणी देणार आहे एकदम. माझ्या मिस्टरांना तसं वांग आवडतं, सो त्यामुळे. आणि 2 भाकरी करण्यात, एक गौसाठी आणि एक माझ्या मिस्टरांसाठी. तर चला आता मी स्वयंपाक बनवून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर मलाही चहा वगैरे घ्यायचा आहे, परंतु आता 10 वाजले, तर मी 11 वाजता वगैरे घेत असते, परंतु 11 वाजता मला तिकडे जायचं. सो आज मी जरा लवकरच ज्यूस वगैरे घेईन किंवा चहा घेईन, दोन्हीपैकी एक घेईन, कारण आज जरा डोकं दुखतं, सो तर मी चहाच घेईन. नमस्कार मंडळी, तर मला बाहेर जायचंय, सो मला खूप घाई आहे. तर मी आज म्हटलं ह्या काळा मसाला आहे माझ्याकडे ठेवलेला, तर आता शेवटची होईल, एक 4-5 दिवसच जातो मला, कारण सारख्या भाज्या होत राहतात. माझ्या मिस्टरांना काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात. सो तर अशा प्रकारे ते 4 वांगी घेतलेत आणि आता मस्त त्यामध्ये हा मसाला मी भरणार आहे आणि त्यात मीठ वगैरे देखील आहे मसाल्यात. आणि ते तडका देते आधी फोडणीमध्ये, तेलामध्ये मसाले घालून घ्यायचे, लाल तिखट वगैरे, जिरी मोहरी, तुम्हाला काय काय घालायचं असेल ते, हळद वगैरे. आणि त्यानंतर हे भरलेले जे वांगे आहेत तर त्यामध्ये सोडून द्यायचे. खूप टेस्टी भाजी होते. सो मी आता तसेच करणार आहे आणि खूप घाई असली की 5 मिनिटांमध्येच होते ही भाजी. आणि एक शिट्टी घ्यायची कुकरला, फक्त झाला स्वयंपाक आणि भाकरी करायच्या, बाकी काही नाही लागत. नमस्कार मंडळी, तर आता भाजी तयार आहे. तुम्हाला दाखवते वांग्याची भाजी किती चमचमीत बनली येते. आणि हा जो मसाला आहे तर मी एका नारळाचा बनवते, कारण मी मसाल्यामध्ये बऱ्याचशा ॲडिशन करत गेले की टेस्टी कशाने बनतो मसाला, कोणत्याही काळ्या मसाल्याला आपण काय काय घातलं तर अजून छान लागतो असं करत करत मी आता एक लास्ट स्टेज आली माझी. म्हणजे मी आत्ता कसा बनवते तर तोही एक दिवस मी तुमच्यासोबत स्पेशल व्हिडिओ टाकेल. मी काळा मसाला, हिरवा मसाला वगैरे, तर काळा मसाला मी कसा बनवते, वाटण कसं काढते, हे मी एक स्पेशल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. एक प्रॉपर नारळ फोडेल, त्याची माप वगैरे, कांदे वगैरे. आणि काय असतं की जर तुम्ही कांदे जास्त घातले, असं वाटलं की तुम्हाला आता नारळ थोडा आहे, कांदे आपण जास्त घालू, सो त्यात ग्रेव्ही जास्त होईल, सो मग आपल्याला म्हणजे खोबरं कमी आहे तर कांदे जास्त घातले तर ग्रेव्ही जास्त होईल. परंतु हे चुकीचं आहे. जर तुम्ही खोबरं कालवण्याला जास्त ठेवलं आणि कांदे कमी ठेवले तरच भाजी चांगली होते. कारण नुसतं कांदा घालून भाजी चांगली होते असं नाही की कांद्यानेच फक्त ग्रेव्ही छान होते असं नाही, तर खोबरंही त्याच प्रमाणामध्ये आपल्याला लागतं. तुम्ही 6 कांदे घेतले, मीडियम पेक्षा थोडीशी मोठी साईज घ्यायची, जास्त मोठी नाही,
एक 6 कांदे मीडियम साईजचे कांदे तुम्हाला दाखवेल केवढे केवढे घेते मी, आणि एक नारळ प्रॉपर फोडलेला पूर्ण, आणि एक कोथिंबीरची गड्डी घालते अख्खी मी त्याच्यामध्ये. सो खूप छान आणि खूप टेस्टी बनते. त्यात आलं लसूणही घालते, 2 लसणाच्या कांड्या घालते आणि आल्याचा एक एवढा तुकडा घालत असेल, एक 2 इंचाचा वगैरे. सो खूप टेस्टी बनतो मसाला. तर अजूनही मी काय ॲडिशन केले तर तुमच्यासोबत शेअर करेल, परंतु मी अजूनही त्याच्यावरती हे करते की अजून टेस्टी होण्यासाठी फक्त कोथिंबीर तुम्ही कंपल्सरी ॲड करा, कारण कोथिंबीरने एकदम सुंदर लागतो. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला लाल तिखट वगैरे टाकायचं नसेल, लाल तिखट तुमच्याकडे कमी असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालू शकता. तर लहान मुलांवर आहे, कारण मी हा जो मसाला बनवते त्याच्यात मी हिरव्या मिरच्या टाकत नाही, कारण गाऊ खाते माझे मिस्टर. आम्हाला तर चालतं, आम्ही तिखट खाऊ शकतो, परंतु राघव देखील कधी कधी आमच्यासोबत भाजी खातो. सो आम्ही जास्त तिखट नाही करत. तर आता मी रेडी होते, म्हणजे आता फक्त मेकअप करायचं, कारण मी ड्रेस तर घातलेला आहे. राघवला मी रेडी करूनच झोपवले, आंघोळ वगैरे घालून झोपवले सकाळी. सो मला काही जास्त म्हणजे कष्ट घ्यायचे नाहीत. भांडे देखील वॉश केलेत मी, फक्त थोडेसे भांडे आहेत. मी आता चहा केला आणि ते मी नंतर करेल. आणि आता मला पसाराही आवरायचा आहे थोडासा, तो पसारा आवरते, माझा मेकअप वगैरे करते, राघवची बॅग भरते. अर्धा तास राहिलाय हार्डली. तर किटीचे ऍक्च्युली मी आता जास्त व्हिडिओ बनवत नाही, मी किट्टीमध्ये काय काय करतो ते, कारण कसं होतं की राघवही खूप त्रास देतो मला तिथे. सो त्यामुळे मला नाही जमत. तिथे गेम्स वगैरे असेल तरच मी घेते, जर आम्ही गेम्स वगैरे नाही खेळलो तर मग मी जास्त काही घेत नाही. आणि मोस्टली आम्ही सगळ्या किट्टीमध्ये हाऊजी कंपल्सरी खेळतो. सो हाऊजीमध्ये काय घेणार ना व्हिडिओ, सो त्यामुळे मी जास्त व्हिडिओ किट्टीचा घेत नाही. परंतु किट्टीमध्ये काय जेवण बनलंय हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता किटीसाठी तयार झालो आणि निघालेलो आहे. तर आम्ही वॉक करत जाणार आहे. तर राघव झोपेतनं उठलाय असा, आणि राघवला देखील सनराईज थीम प्रमाणे क्लोथ घातलेले आहेत, आणि उन्हाळ्यात जे घालतात ते घातलेत, कारण आता गरमी आहे बाहेर खूप. तर चला जाऊयात आपण आता अभिषेकाला किटीला. आणि मी मैत्रिणीकडे आले होते. मृणालिनी माझी एक मैत्रीण आहे, तर तिची किट्टी होती आज. सो राघव पाहू शकता कसं घर बघतोय, नवीन नवीन दिसतंय त्याला, आणि त्याच्यासाठी TV लावला होता कारण खूप रडत होता. सो त्यानंतर आम्ही सगळेजण हाऊजी खेळलो. हाऊजी खेळल्यानंतर जेवण वगैरे केलं. तर जेवण खूप सुंदर बनवलं होतं तिने. खाने में एक्सप्लेन करो. रगड़ा पेटिस. ओहो, स्वीट है. नमस्कार मंडळी. तर मी म्हणजे किटीवरून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला, राघवला झोपवलं आणि जेवणही झाले सर्वांचं, माझ्या मिस्टरांचं, गाऊचं. तर आता मी झोपणार आहे आणि गाऊला अजून कराटेला सोडून येणार आहे 4:30 वाजता. राघव आत्ताच झोपलाय, तो काही अजून 2 तास उठणार नाही. तर मी आधी कराटेला सोडून आले की नंतर जरा मीही पडेल. आणि रात्रीचा अजून काही प्लॅन ठरला नाही. तर मी भांडे वगैरे म्हणजे किचन क्लीन केलं, परंतु बाकीची अजून छोटी छोटी कामं आहेत तर ती मला आज करायची. जर केली मी आज, कारण कसं असतं की आपल्या मेंटॅलिटीवर असतं, आपण थकलेलो असेल तर आपल्याला कामं करणं होत नाही. सो झोप जर झाली चांगली तर मी बरीचशी कामं राहिलेली तर ती करून घेईल, आणि नाही झाली तर मग उद्यावर जातील, बाकी काही नाही. सो चला आता मीही जरा आराम करते आणि मग बोलते तुमच्यासोबत.
आणि मी म्हटलं होतं राघव झोपलाय, परंतु गावला मी कराटेला सोडून आले आणि लगेचच उठला. तर मग त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण माझ्या मिस्टरांचा ऑफिसचा टायमिंग फिनिश झाला होता. सो मी म्हटलं की त्याला बघतीन ते तोपर्यंत मी. नमस्कार मंडळी. तर स्वयंपाक वगैरे झालाय. स्वयंपाकामध्ये गवारीची भाजी केली आणि एकदम क्विक केली, कारण माझी आज तब्येत जरा खराब आहे, माझं डोकं दुखतं आज दिवसभर. तर भाकरी केल्यात आणि माझ्याकडे मसालाही नव्हता, काळा मसाला संपलाय माझा, तोही बनवायचा. आता उद्या तर बनवावाच लागेल. सो म्हणजे किचनही आवरून ठेवलंय मी आणि आता मी चालले गावला घेऊन खाली. आणि मॅचही चालू आहे, मॅचही पाहत होतो आम्ही आता बराच वेळ. तर मी आता गावला खाली खेळायला घेऊन जाणार आहे, राघवला घेऊन जाणार आहे. सो तिकडे मोकळं सोडेल खाली, म्हणजे खेळेल. तर 1 तासभर खेळेल. आणि आता 7 वाजलेत, सो 7:30 वाजलेत, सॉरी 7:30 1 8:30 9 पावणे 9 वाजेपर्यंत खेळेल आणि तोही झोपेल. तर चला आता मी खाली खेळायला घेऊन जाते, कारण कसं आहे की घरातल्याही गोष्टी बघता बघता आपल्याला मुलांनाही पाहावं लागतं, त्यांच्याही आवडीनिवडी जपाव्या लागतात. सो खाली एकटं तर नाही सोडू शकत गावला, त्यामुळे मी आता घेऊन जाते खाली. कुठे जायचंय शूज घालून राघवला? कुठे जायचंय? ओके शूज राहिला, हा घालू, शूज घालू, हा जा, चला शूज घालून. राघवला खाली घेऊन गेले. तशीच मी गेले होते डिस्काउंट सेंटरमध्ये, कारण मला कोथिंबीर आणायची होती. परंतु एक कोथिंबीर आणायला गेले आणि भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आले, कारण ऑफर होती आज तिथे. इन्हें सभी मेंबर्स में बराबर बांट देता था और अपना शेयर अलग से रख लेता। नो झाकून ठेवा। प्लानिंग करते थे कि क्या और कैसे करना है। आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कुरडया तयार होत्या. तर राघव इथे मध्ये मध्ये येत होता, त्याला खूप आवडतं असं काहीतरी विस्कटायचं वगैरे असेल तर मस्त खेळतो तो ॲक्च्युली. परंतु त्याला सांगितलं नको जाऊ तिकडे की नाही जात, परंतु लहानच आहे तो अजून. त्याला क्युरियोसिटी असते त्याच्या खाली काय आहे ते पाहण्याची, खाण्याची आणि मस्ती करण्याची, सगळीकडे पांगवण्याची देखील खूप मजा येते त्याला पांगवायला. आणि इथे तुम्ही पाहू शकता बटाट्याचे वेफर्स देखील झाले होते रेडी, छान वाळले होते, 2 दिवस वाळवले होते आणि त्यानंतर मी छान डब्यामध्ये भरून ठेवले. तर बटाट्याचे वेफर्स आम्हाला सगळ्यांनाच आवडतात, परंतु जास्त फ्राईड खायचं नाही, त्यामुळे थोड्या प्रमाणातच करतो आम्ही. नमस्कार मंडळी. तर आता वाजलेले आहेत 10 आणि आता झोपायचं टायमिंग झालेला आहे. तर सगळं आवरलेलं आहे, जेवण वगैरे झालंय मुलांचं. आता गावला झोपवते, गावला उद्या सुट्टी आहे स्कूलला, परंतु तिला आता झोप आली आहे. तर कुरड्या देखील छान म्हणजे अर्ध्या वाळल्यात, अर्ध्या उद्या वाळवेल आता. तर आज एवढं ऊन नव्हतं, दुपारी जरा ऊन कमी झालं त्यामुळे पूर्ण नाही वाळल्या. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.